युद्धात इराणला रशिया आणि चीन मदत करत असल्याचं अमेरिकेचं मीडियाचं वृत्त. गुप्तचर माहिती आणि जहाज विरोधी क्रूज क्षेपणास्त्रांचाही पुरवठा केल्याची माहिती. अमेरिकेकडून होर्मुझचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न. इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला. 5000 पाऊंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. इस्रायलच्या हल्ल्यात काल इराणचे 3 बडे नेते ठार. इस्रायलचा दावा. संरक्षण प्रमुख अली लारिजानींसह त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाल्याचा दावा. तर लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार. अकोल्यात तब्बल 268 शिक्षकांकडून बोगस प्रमाणपत्र सादर झाल्याचं उघड. बदलीचा लाभ मिळण्यासाठी थेट दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीवर शिवसेनेचा बहिष्कार. दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार. आमदार राजेश पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश. चुलत भावाला धमकावल्याचा आरोप. जिल्हाधिकारी, डीएसपी, तहसीलदारांनी तक्रार न घेतल्यानं कोर्टाचे आदेश. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. 3 जणांचा जागीच मृत्यू. 5 वाहनं एकमेकांवर आदळून दुर्घटना. राज्यभरात अवकाळीचा हाहाकार. धाराशिव, बीड, हिंगोली, सांगली आणि बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेतीचं मोठं नुकसान. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत बैठक. राजस्थानात ट्रक बस असोसिएशनच्या शिष्टमंडळासोबत चर्चा. प्रियंका गांधींचीही उपस्थिती. केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी सनातन धर्मावर श्रद्धा असणारं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार. मंदिर समितीच्या अध्यक्षांची सारा अली खानचा उल्लेख करत माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.